नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे. आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मागच्या भागापासून आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती, हंगाम विशेष. त्याचा आपला आजचा पुढचा भाग. आजचा विषय हंगाम परिणाम उशिरानं का दाखवतो. मित्रांनो, हंगामात ज्या घटना घडतात त्यांचा प्रभाव लगेचच दिसतो असं नाहीये, कारण अनेक बदलांचा परिणाम काही टप्प्यानं, उशिरानं किंवा पुढच्या हंगामातही दिसू शकतो. म्हणूनच पावसाचा एखादा चुकीचा काळ असेल, तापमानाचा एखादा टप्पा असेल किंवा ओलाव्यात अचानक झालेला बदल असेल, या गोष्टी त्या क्षणी आपल्याला फार मोठ्या वाटत नाहीत, पण त्याची छाया मात्र फुलोऱ्यावर, उत्पादनावर किंवा पिकांच्या ताकदीवर उमटते. म्हणूनच हंगामात सगळे ठीक आहे असं वाटत असतानाही शेवटी आपला निर्णय चुकतो, निकालही चुकीचा लागतो आणि आपण मात्र इतर कारण शोधत बसतो. पण खरं सांगायचं झालं तर चुका फक्त शेवटीच झालेल्या नसतात. हंगामाच्या अगदी सुरुवातीला किंवा मध्यम काळात सुद्धा या चुका नकळत आपल्याकडून घडलेल्या असतात. म्हणूनच या भागाचा एक ठोस निष्कर्ष हाच आहे की हंगाम फक्त आता चालू घडींच्या मोजमापावर कधीच मोजायचा नसतो, कारण शेतीमध्ये वेळेचा परिणाम कधीच थेट नसतो, उशिरा दिसणारा असतो. जो शेतकरी हंगाम संपल्यानंतर फक्त उत्पादन बघतो तो त्याच्यात अडकतो, आणि जो शेतकरी हंगाम संपल्यानंतर हंगामातील घटनांचा मागोवा घेतो तो पुढच्या वेळी वेगळ्या पातळीवर विचार करतो. म्हणूनच मागच्या भागात आपण पाहिलं त्याप्रमाणे हंगामाला कधीही स्थिर मानायचं नाही, आणि या भागात पाहिलं की हंगाम कधीही फक्त चालू घडामोडींवरून मोजायचा नाही. बघूयात पुढच्या भागात आपल्याला नवीन काय कळतंय ते. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागात.